श्री स्वामी समर्थ. तर श्री स्वामी समर्थ यांच्या लीलेची एक गोड आणि बोधप्रद गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे. एकदा सोलापूरचे एक गरीब विणकर स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले. त्यांची स्वामींवर अथांग श्रद्धा होती, पण गरिबीमुळे त्यांच्याकडे स्वामींना अर्पण करण्यासाठी महागडी भेटवस्तू नव्हती. त्यांनी स्वतःच्या हाताने विणलेला एक साधा सुती शेला सोबत आणला होता. स्वामींच्या दरबारात पोचल्यावर त्या विणकराने पाहिले की इतर श्रीमंत भक्त स्वामींना सोन्या चांदीचे दागिने, भरजरी रेशमी वस्त्रे आणि महागडी फळे अर्पण करत होते. हे पाहून विणकर एका कोपऱ्यात जाऊन बसला. त्याला स्वतःच्या साध्या शेल्याची लाज वाटू लागली. त्याने विचार केला, इतक्या मोठ्या राजाला मी हा विणलेला साधा कपडा कसा देऊ. म्हणून त्याने तो शेला आपल्या झोळीतच लपवून ठेवला. अंतर्यामी स्वामींना त्याच्या मनातले सगळे समजले. स्वामींनी त्याला जवळ बोलावले आणि विचारले, अरे, त्या झोळीत काय लपवले आहेस? काढ बाहेर. विणकर थरथर कापत पुढे आला. त्याने अत्यंत संकोचाने तो साधा शेला स्वामींच्या चरणांवर ठेवला आणि म्हणाला, महाराज, मी गरीब आहे. माझ्याकडे देण्यासारखे काही नाही. हा मी स्वतः विणलेला शेला आहे. कृपया याचा स्वीकार करा. स्वामींनी तो शेला हातात घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसू लागला. त्यांनी तो साधा सुती शेला एखाद्या अत्यंत मौल्यवान वस्त्रासारखा स्वतःभोवती पांघरला आणि दरबारातील श्रीमंत लोकांना दाखवत म्हणाले, बघा, हा शेला किती सुंदर आहे. यात याच्या हाताचे कष्ट आणि मनाची शुद्ध भक्ती विणलेली आहे. मला असल्या राजेशाही वस्त्रांपेक्षा हाच शेला जास्त प्रिय आहे. स्वामींनी त्या विणकराला भरभरून आशीर्वाद दिला. त्यानंतर त्या विणकराचे दारिद्र्य कायमचे संपले आणि त्याच्या घरात सुखसमृद्धी आली. तर तात्पर्य हेच आहे की स्वामींना पैशांची किंवा महागड्या वस्तूंची हाव नसते. ते फक्त भक्ताचा भाव आणि त्याचे प्रेम बघतात. शुद्ध मनाने अर्पण केलेली छोटीशी गोष्ट ही स्वामी आनंदाने स्वीकारतात. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.